नमस्कार मंडळी, चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू. तर मानसी गेलेली आहे सकाळी शाळेमध्ये. तिला डब्बा वगैरे दिला आवरून आणि त्याच्यानंतर आता बाकीचे काम आपले आपले सुरू. तर मी अगोदर कामांची सुरुवात करते. तर इथं बेसिन वाट बघत बसलेला आहे, एवढे भांडे आणि त्याच्यानंतर हे पूर्ण मला किचन वाटा साफ करायचा आहे. हे इकडं असा पूर्ण पसारा पडलेला आहे. माझा लुक पहा एकदा किचनचा. तर मी एकदा भांडे घासून घेते स्वच्छ असे आणि त्यानंतर मग तुमच्याशी बोलते. तर चला माझ्यासोबत असं. आणि हा जो रुमाल आहे तर हे मी कोळपाटाच्या खाली टाकते, कारण चपाती लाटते वेळेस यावर कोळपाट आणि सगळं पसारा वगैरे उचलला. परत भाज्या वगैरे काढल्या आणि त्यानंतर मग मी घेतले भांडे घासायला. भांड्याला तर बघायचं कामच नाही, अनलिमिटेड भांडे म्हणल्यासारखं. किती पण स्वयंपाक करताना काढत राहायचं, बेसिनमध्ये टाकले की घासीत बसायचं काम आहे. तर एकदा व्यवस्थित कामं आवरल्याच्या नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणजे एवढे जास्त नाही भांडे पडत. त्याच्यामुळं मी काय करते, एकदाच सगळे जमा करत असते भांडे. म्हणजे सकाळचे स्वयंपाकाचे चहा पाणी सगळे जमा करून ठेवायचे आणि मग मानसी गेल्याच्या नंतर हेला पण काढून द्यायचं, मानसीच्या पप्पांना पण. मग नंतर आपले हे कामं करत बसायचं. तर भांडे सध्या उन्हाळा आता सुरू झाल्यावर एवढे वाळतेत. पावसाळ्यामध्ये एवढी अडचण येत नसते भांडे घासायला, पण उन्हाळ्यामध्ये जरा जास्तच अडचण येते, कारण ते कडक होते. जर संध्याकाळचे सकाळी ठेवले तर. शक्यतो मी संध्याकाळची नाही ठेवत, सकाळचेच तेवढे असे जमा करून ठेवलेले असतात. तर भांडे घासताना का नाही एवढे म्हणजे खरकटे वगैरे सगळं काढून व्यवस्थित करून मी माझं रुटीन सुरूच असतंय. आणि मानसी शाळेतून येण्याच्या आधी माझं टार्गेट असतं की एवढे आपल्याला कामं आवरून बसायचं. आणि मग बाकीचे थोडे लय असतात कामं माझे मोबाईलची एडिटिंगचे वगैरे, किंवा मग एखादं काहीतरी कामं असतं बाहेरचं. ती शाळेत गेली तोपर्यंत मग ते आपले कामं करून घ्यायचे. कसं तिनं आल्याच्या नंतर मग तिला पण वेळ द्यायला भेटतोय. नाहीतर मग हे असेच जर कामं राहिले तर हे असंच राहून जाते. त्याच्यामुळं मी काय करते, अगोदर पटकन तिला शाळेत सोडून आल्याच्या नंतर जेवण वगैरे करायचं, सगळ्या भाज्या हे काढून ठेवायचे आणि पहिलं भांडे घासून घ्यायचे. आणि मग भांडे झाल्याच्या नंतर लगेच फरशी पुसून कपडे धुवून घ्यायचे बाहेर. म्हणजे असं माझं डेलीचं रुटीनमध्ये सुरूच असतंय. तर एकदम स्वच्छ असं मी गॅसच्या शिगड्या वगैरे धुवून घेतल्या आणि त्यानंतर मी खरकटं वगैरे टाकलं. आणि हे काचाचे कप एवढे सुंदर भेटले मला इथं उरसामध्ये, म्हणजे खूप छान क्वालिटी आहे त्याची. आणि मानसीला एवढे आवडायले तर की दोघांना पण, मानसीला पण आणि मानसीच्या पप्पांना पण, दोघांनी दोन मस्त ती यूज करायला सध्या वापरामध्ये. त्याच्यानंतर मग मी किचन वाटा पूर्ण ओल्या कपड्यानं पुसून घेतला अगोदर, कारण ते खरकटं वगैरे सांडलेलं असते त्याच्यामुळं. आणि त्यानंतर मग गॅस घासून घेतला. गॅस पुसला तरी पण थोडंसं घासल्याच्या नंतर त्यामध्ये वेगळाच चमक येते आणि छान वाटतंय. आणि मग त्याच्यामुळं मी रोज गॅस घासूनच घेते पुसून घेण्यापेक्षा. आणि असा माझा एक किचन वाट्याचा लुक झालेला आहे, तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर मग मी बेसिन वगैरे स्वच्छ सगळं घासून घेतलं, कारण आपलं तेलकटाचे डाग वगैरे पडलेले असतात आणि त्याच्यापासून किडे यायची भीती असते वरी. आणि मग मी असं करत करतच थोडंसं गरम पाणी देखील थोडंसं पातेल्यात करून मी त्या बेसिनमध्ये टाकून देते, कारण थोडंसं खरकटं जरी अडकलेलं असलं तर ते सगळं म्हणजे निघून जातं. आणि त्याच्यानंतर मग हे पसारा वगैरे सगळं अस्तव्यस्त झालेलं असते, पिठाचे डबे हे इकडं तिकडं, आणि तिकडं भाज्या स्वच्छ केलेला कचरा हे असते. त्याच्यामुळं मी इकडून दरवाजाकडून किचन वाट्याकडेच घर जाळत जाते, कारण तिथले तिथंच पूर्ण सकाळी सकाळी ढीग लावलेला असते कचऱ्याचा. म्हणजे कचरा म्हणजे काय, आपलं भाज्या वगैरे साफ केलेला. मग सगळं घर स्वच्छ करून घेतल्याच्या नंतर मग मी फरशी पुसायला घेते लगेच. आणि फरशी पुसते वेळेस मी त्याच्यामध्ये आयझॉल टाकते, कारण आयझॉल टाकल्यामुळं एवढा छान घरामध्ये क्लीन दिसतं आणि फरशी पण. आणि तेलकट वगैरे डाग, आता मानसी लहान असल्यामुळं तिचं सांडणं वगैरे खाली सुरूच राहतंय. तर हे सर्व मी त्या क्लीन करून घेते पोछानं. तर एवढी छान फरशी निघते की खूपच मस्त. म्हणजे बाहेरचे कामं करत करत आवरत आवरत मध्ये जरी आलं घरामध्ये तर घर एकदम प्रसन्न आणि फ्रेश वाटलं पाहिजे. तर हे आमचं असं रुटीन चालत असते. तर मला 12:30 तरी वाजते तेवढ्या कामाला सगळं आवरणं. दिसायला कमीच दिसते ते व्हिडिओ फास्ट केल्यामुळं, पण पूर्ण आवरायला चांगले 2-2.5 तास तरी लागते त्याच्यामध्ये. आणि मग सगळं स्वच्छ पुसत पुसत मी बाहेर गेले आणि थोडेसे कपडे होते बाहेरचे एक्स्ट्राचे, मग ते पण घड्या करून मध्ये ठेवावेत म्हणलं, पण जाऊ द्या म्हणलं, अगोदर फरशी पुसून नंतर कपडे ठेवावेत मध्ये.
तर पायपुसणी वगैरे स्वच्छ केली आणि इकडची पण रूम मी झाडून घेतली होती अगोदर. त्याच्यानंतर ती पण रूम मी स्वच्छ अशी पुसून घेतली आणि रूम पुसणं झाल्याच्या नंतर मग बाहेरचा इथला पोर्च, कारण इथं पण आपण म्हणजे धुळीचा जरा परभणीमध्ये त्रासच असतो, त्याच्यामुळे मी रोज पुसून घेते कारण धूळ वगैरे जास्त उडत नाही. आणि आज पुसलं की मग दुसऱ्या दिवशीच पुसायचं आणखीन, तर किती छान आणि क्लीन वाटायला, एकदम असं स्वच्छ स्वच्छ झालं सगळं. आणि मग हे सर्व झाल्याच्या नंतर मग मी लगेच कपडे धुवायला घेते बाथरूममध्ये जाऊन. हा जा दादाकडं, मामा मामा आहे तो. मानसी काय सुरू आहे? आणखीन दाखव चल मला. हे गेम कुठे घेतले होते तुला असे? अरे वा, ये चल, गुड गर्ल ये ये ये. ही 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 रेश क्रॉस कर इथलची, ये पुढं ये. हा हा. असे गेम मॅडमनं 26 जानेवारीला स्कूलमध्ये घेतले होते. मग मी आता भाज्या आणायला गेले, तर भाज्या आणल्याच्या नंतर मी लिंबू घेतलं होतं. हे सुरू झालं लगेच लिंबू चमच्याचा गेम. हो ना बाळा, दाखवतीस? अरे वा, खूप छान खूप छान. सावकाश सावकाश चला. आता भूक लागली, लिंबू कट करू का मग? ते कसं खायचं असं? अरे वा, चला करू मग जेवण आपण. चला चला.